लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत। लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि युतीने आपकी बार 45 पार असा नारा दिला होता। मात्र निकालामध्ये महायुतीला कमी जागा मिळाल्यात, भाजपला अगदी 2 आकडी संख्या गाठता आली नाही। यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे। आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। डॉक्टर साहेब, काय सांगाल, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे। मला असं वाटतं देवेंद्रजींचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे। एक कार्यकर्ता म्हणून त्रयस्थपणे जर बघायला गेलो तर ज्या देवेंद्रजींनी नेता म्हणून मी 2 पक्ष फोडले महाराष्ट्रातले असं विधान केलं होतं, आज तेच जर अपयशाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असं म्हणत असतील, कार्यकर्ता म्हणून नक्कीच एक ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। परंतु हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मला पक्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, कारण की विधानसभा निवडणूक जवळ आली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीवरती कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, पक्ष संघटना बांधण्यासाठी त्यांनी ह्या जबाबदारीतून मुक्त करण्याची पक्ष शेट्टींकडे मागणी केली आहे। मला वाटतं हीच तत्परता जर देवेंद्रजींनी जेव्हा आमचा कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करत होता, जेव्हा दूध उत्पादक शेतकरी आक्रोश करतोय, तेव्हा जर हीच तत्परता सर्वसामान्य जनतेविषयी निवडणुकीऐवजी दाखवली असती तर मला अधिक आनंद झाला असता। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या। असं असतानाही शरद पवार यांनी करिश्मा केला व महाविकास आघाडी घडवून आणून सत्ता स्थापन केली। असाच काहीसा करिश्मा आता इंडिया आघाडीच्या बाबत केंद्रामध्ये पाहायला मिळेल का? नक्कीच तशी अपेक्षा आहे, कारण आदरणीय पवारसाहेबांचा जो प्रगाढ अनुभव आहे आणि पवारसाहेबांचा जो दबदबा दिल्लीत मी गेली 5 वर्ष अनुभवलेला आहे, तो पाहता ही शक्यता अजिबातच नाकारता येणार नाही आणि साहेब नक्कीच हा करिश्मा करतील। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी आहे, यांचं आगामी विधानसभेसाठी काही नियोजन आहे, काही नियोजन चाललं आहे का एवढ्या मोठ्या यशानंतर? नक्कीच हे नियोजन तर आहेच आहे, कारण महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं हा कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्रातली मायबाप जनता महाविकास आघाडीच्या मागे ठामपणे उभी आहे। ही नक्कीच अत्यंत आशादायी गोष्ट, याविषयीचा आम्हाला सगळ्यांना प्रचारादरम्यानच हा विश्वास होता आणि त्या दृष्टीनं येत्या भविष्यकाळात लवकरच ही पावलं उचलली जातील। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चांगलं यश संपादन केलं आहे। हा यश संपादन केल्यानंतर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार गटाचे काही आमदार सुप्रिया सुळे असतील किंवा तुमच्या संपर्कात आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। पवारसाहेबांनी याविषयी एक महत्त्वाचं विधान केलं होतं। मला वाटतं की ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी भावे यांचा एक ब्लॉग मी वाचला होता आणि त्यामध्ये पवारसाहेबांनी सांगितलं होतं की 4 जून नंतर पळापळ होईल आणि ही पळापळ होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण प्रत्येक मतदारसंघातली जर आपण आकडेवारी बघितली आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रत्येक खासदाराला मिळालेलं मताधिक्य जर आपण बघितलं तर ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेत मिळवलेलं यश व प्रत्येक उमेदवाराला मिळालेलं मताधिक्य पाहिलं तर आगामी काळात विधानसभेपूर्वी नक्कीच पळापळ होईल असं परखड मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, नारायणगाव।